नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी महसूल विभागाने अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। शेतीच्या बांधावरनं जाणारा शेत रस्ता यापुढे आता 12 फुटांचा असणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयाने हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आधुनिक शेतीसाठी मोठं बळ मिळणार आहे। राज्याच्या शेतीच्या वाटांवरनं मोठा वाद चालू असून या निर्णयाने किमान रस्ता झाल्याने शेताच्या बांधापर्यंत जाण्यास मोठी मदत होणार आहे। दरम्यान शासनाकडून आदेश जारी करण्यात आल्यानंतर शेतीतील वाद मिटवण्यासाठी या रस्त्याची नोंद सातबारा उतार्यावरती 90 दिवसांमध्ये करण्याचे शासन आदेश जारी करण्यात आलेले आहेत। यामध्ये काय म्हणण्यात आले तर यामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठी कृषी अवजारं म्हणजेच ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद आणि सुरक्षित वाहनासाठी शेत रस्त्यांवरती शेतकऱ्यांची मागणी आणि आवश्यकता, स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी, प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद शेत रस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेत रस्ते उपलब्ध करून द्यावेत। त्यानंतर शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या रस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेत रस्त्याची आवश्यकता तपासावी। अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग, पाऊलवाटा, इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी। शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांच्या आणि त्यांच्या अडचणींचा आणि आक्षेपांचा विचार करावा। सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा शेत रस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणं शक्य नसेल, परंतु रुंद शेत रस्त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गांचा विचार करावा। जरी तो थोडा लांबचा असला तरीही चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार 3 ते 4 मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करून देणं शक्य असेल तेवढा जास्त उपलब्ध करून द्यावा। त्यानंतर बांध हे केवळ 2 शेतांची सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप संभावण्यासाठी महत्त्वाचे आहेत। त्यामुळे बांधावरनं रस्ता देताना त्याचं नैसर्गिक स्वरूप शक्य तेवढं टिकवून ठेवावं। रस्त्यांची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी, परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावं। तसेच बांधावरनं रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी, जेणेकरून भविष्यामध्ये सीमांवरनं कुठलाही वाद निर्माण होणार नाही। त्यानंतर सातबारा उतार्याच्या इतर हक्क या सदरामध्ये शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे या रस्त्याची कायदेशीर वैधता तपासता येईल आणि स्थापित होईल आणि भविष्यामध्ये शेत रस्त्यांच्या वादांचं प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होईल। तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्त्वाच्या हक्काची माहिती मिळेल। सबब सातबारा उतार्याच्या इतर हक्क या सदरामध्ये शेत रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी, प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। तर मग मित्रांनो, हा एक फार मोठा आणि महत्त्वाचा निर्णय करण्यात आला आहे। इथून पुढे 90 दिवसांच्या आतमध्ये सगळ्या तलाठ्यांना आणि गावातील लोकांना आपल्या शेतीमध्ये असलेले जे रस्ते आहेत तर त्याची नोंद करून घ्यायची आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।